अरे काय रोल आज सर्वोच्च आज हायकोर्टाच्या निकालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना खऱ्या अर्थाने न्यायालयाने न्याय दिला म्हणून न्यायालयाचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो। सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच झाला ही स्पष्ट भूमिका सर्वप्रथम आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मांडली होती। ते स्वतः त्या कुटुंबाला भेटले, त्यांच्या घरी गेले। त्यानंतर आम्ही लाग मार्च पण काढला, रॅली काढली आणि हा पोलिसांनी केलेला खून आहे, हा दलित समाजाचा आवाज बंद करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडली आणि म्हणून पोलिसावर गुन्हे दाखल करा अशी आमची आणि मागणी होती। खरं तर त्यावेळेस हाही प्रश्न होता की शहाजी उमाप नावाचे आयजी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता आणि लाठीचार्ज केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांना बदडून काढायचं काम झालं। कुठलाही उद्रेक जनतेकडून नव्हता किंवा जनतेने कायदा हातातही घेतला नव्हता, परंतु त्यांना लाठीचार्ज करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही आणि या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा जो कस्टडियन खून आहे, मृत्यू आहे, यावर सरकारने जे काही त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशींना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली। परंतु आज हा खून पोलिसांच्याकडून झाला हे आता सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे, सरकारला दिली आहे, पोलिसांना दिलेली आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, त्याचा आम्ही स्वागत करतो। एक तरुण वकील एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं। यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच, पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे, पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। हे खऱ्या अर्थानं ही सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथमदर्शनी आता न्याय मिळताना आम्हाला दिसतोय, म्हणून न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो, हायकोर्टाच्या आदेशांचं आम्ही स्वागत करतो। सोमनाथ सूर्यवंशी जी का पुलिस कस्टडी में जो खून किया था, जहां पे परवनी में संविधान चौक में जो घटना घटी, उसके बाद में सर्वप्रथम इसको लेकर हमारी भूमिका आती कि सोमनाथ सूर्यवंशी का खून पुलिस ने किया, पुलिस के मारने से ही उसकी जान चली गई। तब सरकार की भूमिका थी कि सूर्यवंशी को कोई मारे नहीं थे, उसको हार्ट अटैक से उसका डेथ हुआ था। इस तरह उस प्रकरण को दबाने का और पुलिस को संरक्षण करने का काम सरकार ने किया था। जब पहली बार राहुल जी आए थे तब राहुल जी ने सब उनके फैमिली को मिलने के बाद उन्होंने भी ये भूमिका स्पष्ट रूप से रखी थी कि सोमनाथ सूर्यवंशी जी का खून हुआ है, ये कस्टडियन खून है, अंदर का खून है और पुलिस ने इसका खून किया है। ये स्पष्ट रूप से बोलने वाले पहले कौन नेता थे तो राहुल जी गांधी थे। और फिर उन्होंने कहा था कि इनके ऊपर गुन्हे दाखल करो, उनको न्याय मिलना चाहिए, ये भूमिका उन्होंने रखी थी। आज हम अभिनंदन करते कि
कोर्ट का उनके आभार व्यक्त करते उनके प्रति, न्यायालय के प्रति, कि उन्होंने आज इस सच्चाई को सामने लाया, उजागर किया और पुलिस के ऊपर गुना दाखिल करने के लिए आदेश किया। अब ये दूध का दूध पानी का पानी हो गया है। ये पुलिस के ऊपर कड़क कार्रवाई हो और इस तरह से किसी ऑफिसर के इशारे पर, सरकार के इशारे पर पुलिस कानून भूल जाती है, कानून को अपने हाथ में रख लेती है। जो उमाप नाम के, शाहजी उमाप नाम के आईजी ने उस वक्त लाठी चार्ज का आदेश दिया था, उसके ऊपर भी कार्रवाई अभी होनी चाहिए। ये भी मांग हमारी रहेगी, उस वक्त भी रही थी और अभी भी रहेगी। और इस तरह से पुलिस ने शासन के सामने घुटने टेककर काम नहीं करना चाहिए। पुलिस को कानून सुव्यवस्था में सच्चाई को नजर में रखते हुए काम करना चाहिए। वो किया नहीं था। आज उच्च न्यायालय ने ये निर्णय देकर पुलिस को एक सबक सिखाने का काम किया और आगे चलकर आप इस तरह के किसी इनोसेंट पे उसको जान से मारने का प्रयास नहीं करें। यह भी एक मैसेज उन्होंने दिया। इसलिए हम उच्च न्यायालय का आभार मानते हैं। सर कल नीतीश राणे की तरफ से एक बयान दिया गया है, उन्होंने कहा है ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित असताना बिहारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोबाईल ॲपचा वापर करण्यात आला होता। आगामी महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत। हे बघा, बिहारमधील जनता नितीश कुमार सरकारला, मोदी सरकारला वैतागली आहे। कोणत्याही परिस्थितीत जे सर्वे येत आहेत या सरकारच्या विरोधात आहे। या सरकारने सिंदूर करून स्वतःला पुन्हा त्यातून आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णतः फसला आहे। जनतेच्या लक्षात आलंय की यामागचं राजकारण काय आहे। त्यामुळे मोबाईल ॲपचा वापर करून मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये करायचा हा केविलवाना प्रयत्न आहे। हे सगळ्यांना माहीत आहे की यातून फार मोठ्या प्रमाणात धांदली निर्माण करून हे निवडणुका जिंकायच्या आणि एक परसेप्शन तयार करायचं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला विजय प्राप्त झाला, मग विधानसभेसाठी त्याचा उपयोग होईल आणि लोक मतं देतील, अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे। याला बिहारच्या जनतेने काय त्यांची प्रतिक्रिया, विरोध होईल आणि उद्या हे तिकडे देशभरात लागू करतील आणि मोबाईल ॲपच्या भरोशावर ईव्हीएमच्या भरोशावर निवडणुका जिंकत होते, त्याची बदनामी झाली। आता मोबाईल ॲपचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं नवीन तंत्र यांनी विकसित केलं आहे। तोही इस्रायलच्या टेक्नॉलॉजीच्या भरोशावर ते करतायत। लोकांनी निवडून द्यायचं नाही, पण या ठिकाणी याचा वापर करून तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकायचा हे एक षडयंत्र यांचं आहे। आणि यातून आता पुढे जो जनतेचा उद्रेक दिसेल त्यावेळेस यांना पडताभूत थोडी होईल, कारण जनतेने ज्यावेळेस जनतेचा अधिकार गमावला जातो, जनतेचा हक्क हिरावला जातो, त्यावेळेस जनता रस्त्यावर उतरेल आणि यांचा बंदोबस्त करेल, हा आम्हाला विश्वास आहे। केंद्र के चालक है वो एक ही थाली के सामने 50 लाभार्थियों को बिठाकर फोटो खींचते हैं और जो सरकार से अनुदान की राशि मिलती है उसे डबल करने की कोशिश है। तो इसके लिए वो बंद करने की जरूरत नहीं। सरकार ने उसमें नया, देखो, वो जो किया है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ये इसका गलत फायदा उठाना नहीं चाहिए। ये गरीब की थाली है, भूखे आदमी की थाली है, काम करने वाले, पसीना बहाने वाले मजदूर के लिए ईश्वर थाली है। इसका मतलब ये नहीं कि उसमें गैर प्रकार करके कोई अपना पेट, अपना सरकार को लूटे, तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। पर इसके साथ साथ ये योजना को भी सुधार लाओ, पर बंद मत करो, ये भी हमारी मांग रही। सर कल नीतीश राणे की तरफ से ऐसा एक बयान दिया गया कि वो कहते हैं जिस तरीके से कंट्रोवर्शियल हिंदी और नॉन हिंदी लैंग्वेज मराठी के ऊपर, उनकी तरफ से बयान दिया गया कि आप मोहम्मद अली रोड जाते हैं, जो दाढ़ी और जो इनको आप मारते हैं उनको नहीं मारते, तो आप इन पे क्यों? भाजपा ने 4 लोगों को पाल के रखा है हिंदू मुस्लिम करने के लिए, उसमें से उनका रोल, बड़ा रोल है। वो बड़े भाई की भूमिका में ये काम करते हैं। ठीक है, उन्होंने भी एक बार गोल टोपी पहनी थी, तो क्या उनको भी इस तरह से प्रयोग करना पड़ेगा? जब वो भाजपा में नहीं थे, तो जब वो बिरयानी खाते थे या उनके फादर भी जाते थे, तो इस बातों को लेकर उनको हिंदू मुस्लिम करते रहना है। काम नहीं करे, जनता को न्याय नहीं मिले तो उससे कोई लेना देना नहीं। इस तरह की बेबुनियादी बातें करके, लोगों के भावनाओं के साथ में खिलवाड़ करके एक चुनाव में जीत हासिल करना, इनका इसके पीछे का षड्यंत्र है।